तर आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी राहिलंय असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळालेले आहे। त्यानंतर संजय राऊत यांचा हा टोला आपण बघतोय। खोटे गुन्हे दाखल केल्यानं भाजपनं मान्य करावं असं संजय राऊतांनी आव्हान दिलंय। रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळालेली आहे। तर दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे। तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात जोडलं। हे तुम्ही मान्य करा। आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही। त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यासाठी। जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचनी असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही।